मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव नर्मदा महापुराण। तर हे शिव नर्मदा महापुराण बरेच काही जणांचं आपलं भरपूर ऐकलं गेलं। तर आज या शिव महापुराणामध्ये नर्मदा पुराणामध्ये प्रदोष व्रताची कथेचे वर्णन आलेले आहे। संपूर्ण जी प्रदोष व्रताची कथा आपण सांगतो, जसेच्या तसे प्रदोष व्रतेचे महात्म्य वर्णन आले आहे। तर आपण प्रदोष व्रताची कथा या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। हर हर महादेव, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। श्री गणेशाय नमो नमः। सदाशिवी 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन कधी करीत असतो। जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार आगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही। ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख, संपत्ती, संतती, दिव्य ज्ञान, सजासजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते। 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला या जन्मी फार दुःख प्राप्त होईल आणि फार फार क्लेश सहन करावे लागतील। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा आहे। खोटा आहे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे। त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे, त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे। आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे। मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी एक कथा सांगतो ती ऐका। असे म्हणून सूत, शौनिक आणि ऋषींनी शिव महिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे। त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला। दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला। शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला। सत्यरथ राजाची राणी गरोदर होती, तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाटेने रानात पळून गेली। सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते। श्रद्धाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती। सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पडत होती। राणी दिसायला अतिशय सुंदर होती, मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते। पण देवाची गती गहन आहे, जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती। नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वती पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते। प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही। सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसले। त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाला। जिच्या 100 तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे हसत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते। ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती, पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती, पण ऐकणार कोण। थोड्या वेळाने ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली। तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती, त्यामुळे तिला काही सुचेना। अजान अभरखाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली। तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले। बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता। त्याच दिवशी त्याच रथाने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती। तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता। तिलाही जगात नात्याचे कोणीही नव्हते। या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली। नाळानं सुद्धा कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काही सुचेना समजेना। हा कोणत्या बरं जातीचा असेल, त्याला आपण उचलून घ्यावे की नाही। आपण उचलून घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील, काय करावे ना काय नाही। क्षणभर तिला काही सुचेनासे झाले। तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले। त्यांनी त्याला सांगितले, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, त्यामुळे लवकरच तुझा भाग्योदय होईल। हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्या मुलासारखे तू एखाद्याच त्या मुलाचे सांभाळ कर, मात्र दुसऱ्या कोणाला ही गोष्ट सांगू नकोस। एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा, चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपाप पुढ्यात यावे आणि मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावा असा हा बाळ तुला आता सापडलाय। त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर। एवढे सांगून शंकर भगवान गुप्त झाले। मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली। स्वतःच्या मुलाचे नाव त्याने सुचिव्रत ठेवले, राजपुत्राचे नाव त्याने धर्मगुप्त असे ठेवले आणि सुचिव्रत दोघांना कडेखांदेवर घेऊन
ती ब्राह्मणीन घरोघर भिक्षा मागत होती. कोणी विचारले तर माझ्या पोटचे 2 मुलं आहेत असे ती विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने 2 मुलांना घेऊन फिरता फिरता ती एकचक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यामुळे तेथे शिवाची आराधना सुरू होती आणि महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या 2 पुत्रांसह त्या शिवालयात आले व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे. पहा, हा तर खरे राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत, जिवंत आहेत की मेले आहेत, हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढा त्याच्या शत्रूने त्याच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूने वेढा घेतला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणांगणात चालला गेला आणि शत्रूंना ठार मारले. परंतु प्रदोषाची पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा अर्धवट सोडून कधीही उठू नये. जो भगवान शंकराची अर्धवट पूजा सोडून उठतो त्याचे आई वडील त्याच्यापासून हिरावून जातात. आणि आपल्या सवतीचा सुद्धा प्राण घेतला आणि मग तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त, त्याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही अजिबात व्रत केले नाही आणि त्याने आता कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मताच हा आई वडिलांचा पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधीही कोणतीही शंकराची पूजा अर्धवट करून कधीही उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात. स्वतः सरस्वती वीणा वाजवत असे. पुरही सुस्वश्री बाळश्री वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असे तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परममित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले, बहुमल असे ज्ञान दिले, मी आपल्याला आता शरण आलेले. आता माझा हा पुत्र दरिद्र का झाला आहे. उमा विनयाने म्हणाल, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणाला अजिबात केले नाही. शंकराचे पूजन पण कधी केले नाही. आणि तसेच पर अन्न चोरून खाल्ले तर जीभ चढते. दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो आणि परस्त्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात. अंधत्व येतं, हे लक्षात पक्के ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपले 2 पुत्र आदराने ऋषींच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. प्रदोष व्रत शनी प्रदोष, सोम प्रदोष, गुरु प्रदोष, सर्वच प्रदोष अतिशय महत्त्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे, 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी आणि प्रदोष व्रताची कथा ऐकावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी, नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा, त्यावर सुगंधी फुलाच्या माळा घालाव्या. आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत आणि मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला पुरातकांची पूजा करावी. उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टसिद्धी, महासिद्धी, अष्टभैरव यांचे योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा आहे, अतिशय शीतल आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून यथासांग केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा कार्य पूर्ण होतात. उमेने समोर ठेवलेल्या धर्मगुप्तांनी शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते 2 जण काही दिवस एक चक्री नगरात राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रत केले आणि मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनोपासून प्रदोष व्रत केले. जो कोणी प्रदोष व्रत 4 महिने करतो त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते. 6 महिन्यातच त्याचे सर्व दारिद्र्य नष्ट होते. महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. शिवपूजेची चोरी करणे हे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पातक आहे. अशा रीतीने ते 2 जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत करीत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरच एक दरड ढासळली आणि त्यातून त्या दरडीमधून एक सुवर्ण मोरांनी भरलेला काटोकाट भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन गेला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला आणि शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने
तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत होते. ते दोघं रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघंजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्त परस्त्रीकडे असे पाहू नको. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात, आपल्या मायावी स्पर्शाने शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास करणे म्हणजे अनर्थाला कारण आहे. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती या सुंदर तरुणांकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले, तिच्या वडिलांनी म्हणजेच महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर आणि परम प्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ राजाचा मुलगा आहे. तो माझा परमभक्त आहे. त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसत आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आलाय असे वाटत होते. अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले. अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलावले. त्यासाठी तेथे मौमो पल्लवाचे तेथे तिने आसन घातले. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ हसून अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा. मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ घातली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदरी होती. मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शाडिल्य ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो. त्या दोघांना भावांना सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता. ते दोघे येताच आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरे ठेवली. धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच त्याने तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा केला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागदागिने त्याने सन्मानाने विहिणीला अर्पण केली. 1 लाख रथ, 10,000 हत्ती, 1 लाख सुंदर घोडे, 1 लाख दासदासी, रत्नांचे भांडार म्हणून स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना, पराक्रमी सेना त्याने आपल्या जावयाबरोबर दिली. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालत होती. त्याच्याबरोबर मंगलवाद्याचा गजर होता. चतुरंग सेना सभोवत आली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्याने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुमर्शन राजाला त्याने धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणे जीवदान दिले. आता देशोदेशाचे राजे आपल्या प्रजे सह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून त्याला धर्मगुप्त सिंहासनावर बसला होता. उमा मातेला आपल्या ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरांमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पद मोहरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्ने, अलंकार व स्त्री सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरणे सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले अलंकार, आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंद भरलेला होता. अशुमती सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ, पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन
दर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला। भक्ताच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले, असे हे धर्मगुप्ताचे आख्यान होते। जो कोणी नित्य नेमाने आणि दररोज धर्मगुप्ताचे आख्यान वाचतो किंवा रोज श्रवण पठण करतो त्याच्यावर भगवान शंकराची कृपा प्राप्त होते। भगवान शंकर हे भोळा साम सदाशिव अतिशय भोळे आहे। ते भोळ्या भक्तीने प्रसन्न होतात आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि जो कोणी ही कथा ऐकतो त्याला विजयाची प्राप्ती होते, संतती, समृद्धी, सुख, समृद्धी, आयुष्य, दीर्घायुष्याची प्राप्ती होते। जे प्रदोष व्रत करतात त्यांना मृत्यूचा सुद्धा भय राहत नाही आणि जो कोणी ही कथा ऐकतो त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते। ज्याच्या घरी हा ग्रंथ आहे, ज्याच्या घरी हे पुराण आहे, त्याला त्याच्या पाठीशी सदैव शंकर होमा असतो। शेवटी त्याला शिवचरणाशी जागा मिळते, अशी ही प्रदोषव्रतेचे वर्णन या नर्मदा पुराणमध्ये आलेले होते। आता नंदिकेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन कसे आहे ते ऐकूया। मग मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, राजा, त्यानंतर मनुष्याचे सर्व पापहरण करणारे पूर्वी नंदीद्वारा स्थापित पवित्र नंदिकेश्वर तीर्थात जावे। तेथे ते तीर्थ नर्मदा तटावरील पापसमूहाने दुःखी जीवांना मोक्षदायी आहे। या युधिष्ठिर त्या तीर्थावर अहोरात्र निवास करून नंदिकेश्वराची पंचोपचारे जल, चंदन, बिल्वपत्र, धूप, दीप आदी पूजन करावे। धर्मपुत्र, तेथे जो ब्राह्मणाला रत्न देतो त्याला उत्तम स्थानावर जागा मिळते। भगवान श्री शंकर निवास करता, तसेच सर्व सुयुक्त आणि अप्सरासह तो क्रीडा करतो। असा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदिकेश्वराचे महात्म्याचे वर्णन होते। तर मी ते तुम्हाला सांगितले। आता कोटेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन मुनिश्रेष्ठ मार्कंड म्हणाले, राजेंद्र, त्यानंतर परम कोटेश्वर तीर्थात जावे। हे गुरुनंदन, तेथे 1 करोड ऋषी आलेले होते। कृष्णद्वैपायनाच्या कल्याणार्थ वेदमंगलपाठी सर्व ब्राह्मणांनी मंत्रून सर्व कारण स्वरूप तसेच बंधननाशक श्री शंकराची स्थापना केली। हे राजकुमार, पृथ्वीवरील कोटेश्वर नावाचे तीर्थ संसाराचा अंत करणारे, प्राण्यांचे दुःख शोक नाशक आहे। हे नुपश्रेष्ठ, पौर्णिमेला श्री शंकराला स्नान घालावे, पंचामृताने पित्राचे तर्पण करावे, विधीपूर्वक पिंडदान करावे। युधिष्ठिर, विशेषतः श्रावण महिन्यातील पौर्णिमेला जर पिंडदान केले तर खूप प्रलयापर्यंत पितृगणांना अक्षयाची तृप्ती होते आणि श्री नर्मदा तटावर स्थित पितृगणांचे अति उत्तम स्थान आहे। श्रेष्ठ मुनींनी हे बनवले आहे। हे सर्व जीवांना मोक्षदायी आहे। असा हा रेवाखंडाच्या भागातील कोटेश्वर तीर्थाचे वर्णन होते। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा नर्मदा पुराणातील व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे। ओम नमः शिवाय, मृत्युंजय मंत्र, जय श्री महाकाल काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा। जय श्री महाकाल, श्री शिवाय नमस्तुभ्यं। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षी मामृतात्। जय श्री महाकाल। लाइक, शेयर, सब्सक्राइब।